नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. हेल्थ टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्त्रियांसंदर्भातलं वंध्यत्व हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सिद्धांता गोगटे आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडमचा मी थोडक्यात परिचय करून देते. सिद्धांता गोगटे भारतातील एक आध्यात्मिक प्रीप्रसव आणि वंध्यत्व प्रशिक्षक आहेत. त्या 8 वर्षांहून अधिक काळ संपूर्ण उपचारांच्या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि जोडप्यांना पुनरुत्पादक विकारांवर उपचार करण्यासाठी आणि गर्भधारणापूर्व आरोग्य सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यांचं कार्य प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रांचा समन्वय करून भावी पिढीसाठी आरोग्यपूर्ण जीवनाचं मार्गदर्शन करणे हे आहे. सिद्धांता मॅडम आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त योग शिक्षक आणि चिकित्सक सुद्धा आहेत. गर्भसंस्कार आणि सुप्रजन तंत्र विशेष तज्ज्ञ सुद्धा आहेत. प्राणिक उपचारक आणि प्राणिक मानसोपचार तज्ज्ञ असून ध्यान आणि योगनिद्रा तसंच ॲस्ट्रो वास्तुतज्ञ सुद्धा आहेत आणि त्या स्वतः स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर मॅडम, आपण प्रश्नांना सुरुवात करूया. बरेच गैरसमज आहेत आजकाल. आपण पाहतो की म्हणजे आजकाल 30 वयाच्या पुढे महिलांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा का होत नाही. तर मग यामध्ये नेमकं किती तथ्य आहे? जर यात तथ्य आपण पाहणार तर आता तिशीमध्ये आपण पाहतोय की बायकांना लो एग रिझर्व येत आहे, लो AMH आहे, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस हे फार वाढलेलं आहे, एंडोक्राईन आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर्स वाढलेले आहेत. याचं जे मूळ आहे हे आपल्या लाईफस्टाईलमध्ये आहे. लग्न हे फार आता उशिरा होत आहेत, त्यामुळे करिअरचं टेन्शन, रिलेशनशिपमध्ये मॅरेजमध्ये ॲडजस्ट व्हायचं टेन्शन आणि त्यासोबत आपलं लाईफस्टाईल त्याच्याशी रिलेटेड, याच्यामुळे काय होतं आहे की आपलं जे एग रिझर्व आहे ते डिमिनिश होत चाललं आहे किंवा एग्सची जी क्वालिटी आहे ती पूर्णपणे मॅच्युरेशनला पोहोचत नाही आहे आणि त्यामुळे अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी हे खूप वाढलेलं आहे. तर लग्नाआधी हॉर्मोनल इम्बॅलन्सेस ॲड्रेस न केल्यामुळे व लग्नानंतर जे लाईफस्टाईल चेंजेस होतात त्याच्यामुळे सुद्धा जे हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि लाईफस्टाईल चेंज येतात त्याला अडॅप्टेशनला आपल्याला वेळ मिळत नाही. मग आपण आपल्याकडे सर्वात जास्त दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपले जे सप्तधातू आहेत शरीरातले त्यांना ते फार अंडरनरिश्ड राहतात आणि त्यामुळे मग एक हेल्दी कपल ज्याला साधारण 6 महिने तसेही लागतात गर्भधारणेसाठी, ती जी वेळ आहे ती आता वाढत चालली आहे. तेच नाही तर याच स्ट्रेस आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्समुळे काय होतं आहे की कन्सीव्ह झालं, गर्भधारणा झाली तरीसुद्धा मिसकॅरेजेसचे जे रेट आहे ते खूप वाढलं आहे. त्यानंतर अजून पुढे आपण पाहिलं की अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीसाठी आपण मेडिकल ट्रीटमेंट्सवरती फार डिपेंड करतो आहे, त्यामुळे IVFचे रेट्स फार वाढलेत आणि त्याच्यानंतर जे अजून हॉर्मोनल इम्बॅलन्स निर्माण होतो आहे त्याचं प्रमाण जे आहे त्याच्यानंतर नॅचरल पद्धतीने गर्भधारणा होणं हे अजून डिफिकल्ट झालं आहे. तर कुठे ना कुठे आपल्याला हे बघायचं आहे की आपलं जे जनरेशन आहे कुठे चाललं आहे. जग जे आहे आपलं भारतात जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये शिशु निर्मिती जी आहे, क्वालिटी ऑफ दॅट चाइल्ड, जेनेटिक डिसऑर्डर्स, क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटीज ह्या फार वाढलेल्या आहेत. एन्झायटी, डिप्रेशन हे मुलांना खूप लवकर होत आहे. आजकाल लहान मुलांमध्ये हे खूप पाहण्यात आलं आहे. तर याचं ओरिजिन मी माझ्या अभ्यासात पाहिलं की हे प्री कन्सेप्शनमध्ये आहे की स्त्री आणि पुरुष गर्भधारणेच्या आधी यांची लाईफस्टाईल, माइंडसेट हे कसं आहे, त्यांची दिनचर्या कशी आहे, हेच तुम्हाला सांगतं की गर्भधारणा तुमची किती लवकर आणि किती चांगल्या पद्धतीने होणार आहे. तर ॲज अ प्राणिक हिलर आणि ॲज अ योगा थेरपिस्ट जे मी पाहिलं आहे की पोस्ट कन्सेप्शन नंतर प्रेग्नन्सीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात एका स्त्रीला आणि नंतर डिलिव्हरीमध्ये जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्याच्यानंतर त्या बाळाची निर्मिती झाली, तो बाळ आला या जगामध्ये, तर त्याला काय चॅलेंजेस अर्ली ऑन फेस करायला लागतात पहिल्या 2 वर्षांमध्येच. तर याचं जे रूट आहे, याचं जे मूळ आहे ते प्री कन्सेप्शन हेल्थमध्ये आणि ते आपण फिक्स करणं फार गरजेचं आहे. जे करणं सोपं आहे पण आजकाल आपण तेवढं लक्ष देत नाही आहे स्वतःकडे, त्यामुळे बॉडीची अलाइनमेंट, सेडेंटरी वर्किंग स्टाईल, वर्क फ्रॉम होम यामुळे सगळं खराब झालं आहे. तर टेक्नॉलॉजी जितकी ॲडव्हान्स होती आहे, जग जितकं पटकन पुढे चाललं आहे, तर आपणसुद्धा काही गोष्टी आपल्यामध्ये आणणं फार गरजेचं आहे ज्यांनी जे आपल्याला अदर दॅन वर्क जे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुख हवं आहे, समृद्धी हवी आहे, तीसुद्धा येण्यासाठी आपण कसं जगलं पाहिजे आता टू कॅच अप विथ द मॉडर्न लाईफस्टाईल. तर हे आपण बघतो. आणि या संदर्भात तुम्हाला जर आणखी काही विचारायचं असेल, डॉक्टरांना कोणतीही शंका असेल, तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता. त्या तुमच्या समस्या सोडवतील. मॅडम, तुम्हाला खूप वर्षांचा अनुभव आहे. आपण जसं परिचयामध्ये पाहिलं, बरेचसे क्लायंट्स तुम्ही हाताळले असतील आत्तापर्यंत. तर तुमचा अनुभव कसा आहे? म्हणजे तुमच्याकडे जे क्लायंट्स येतात त्यांच्या नेमक्या कोणकोणत्या समस्या असतात किंवा त्याचा सामना तुम्ही कसा करता? माझ्याकडे जे आता क्लायंट्स येतात
मेनली त्यांचं एज रेंज जे आहे ते अगदी 28 ते 45 पर्यंत आहे. याच्यामध्ये सगळ्यात कॉमन हेच आहे की लो AMH होत आहे, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे आणि लाईफस्टाईल इश्यूज आहेत. बायकांच्या कॉमन कंप्लेंट्स अशा आहेत की आम्हाला वजायनसमस आहे, तर जी नॅचरल प्रकृती आहे इंटरकोर्सची तीच होत नाही आहे, त्याच्यामुळे संबंध नवरा बायकोमध्ये नीट बनत नाही आहे. ते झालं की त्याच्यानंतर त्यांच्या स्वतःची इमोशनल मेंटल हेल्थ हे लग्नानंतर जे चेंजेस येतात त्याच्यामुळे ते सुद्धा त्याच्यावर कधी काम नाही केलेलं गेलं आहे, तर त्याच्यामुळे इमोशनल इम्बॅलन्सेस असल्यामुळे सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात. तर बायकांच्या कॉमन कंप्लेंट्स यात आहेत की आमचे जे नातेसंबंध आहेत ते घरात नवऱ्यासोबत किंवा घरच्यांसोबत हे अजून व्यवस्थित नाही आहेत, त्यामुळे इन्सिक्युरिटी खूप आहे आमच्यामध्ये. ते झालं की संबंध नीट बनत नाही आहे. ते झालं तर मग जी मासिक पाळी आहे ती वेळेवर येत नाही आहे. ते झालं आणि ते कुठेतरी ओरिजिन आहे की ज्याच्यामुळे तुमचं जी एक क्वालिटी आहे ती व्यवस्थित होत नाही आहे. थायरॉईड इम्बॅलन्सेस हे खूप वाढलेले आहेत आत्ता. मिसकॅरेजेस जसं मी म्हणाले याचे प्रमाण वाढले आहेत. तर याचं सगळं जर तुम्ही होलिस्टिक अप्रोच घेतला तर तुम्हाला कळेल की वन साईज फिट्स ऑल, जसं आपण मेडिकल ट्रीटमेंट्समध्ये किंवा फक्त IVFमध्ये बघतो तर तसं नाही आहे. एखादी महिला जेव्हा माझ्याकडे येते मग ती 30 वर्षाची असू दे किंवा 45ची असू दे, तिच्यामध्ये तिची ऊर्जा कुठेतरी शारीरिक पद्धतीने किंवा मानसिक पद्धतीने किंवा अगदी आध्यात्मिक पद्धतीत सुद्धा कुठेतरी कमी पडते आहे. आणि मग आपण जेव्हा त्यांच्याशी बोलतो तेव्हा हे समजून येतं की फर्टिलिटी हा त्यांचा ब्लॉकेज नाही आहे, बरेचसे दुसरे फॅक्टर्स आहेत त्यांच्या जीवनशैलीमध्ये चालू आहे, त्यांच्या मानसिक स्तरावरती चालू आहे, ज्याच्यामुळे इन्फर्टिलिटी होती आहे. तर तुम्ही हे बाकीच्या गोष्टी जर ॲड्रेस केला, त्यांची एन्व्हायरमेंट जर तुम्ही फिक्स केली, मग ते फिजिकल प्रॉब्लेम असू दे किंवा सायकोसोमॅटिक असू दे. सायकोसोमॅटिक म्हणजे मनात काही गोष्टी चालू जेव्हा असतात किंवा मन जेव्हा तणावात असतं त्याचा जो परिणाम शरीरावर येतो, तर त्यांनीसुद्धा इन्फर्टिलिटी होती आजच्या काळामध्ये. तर जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी नीट त्यांच्याशी बसून बोलता, ॲड्रेस करता, तर तुम्हाला सोल्युशन सहजपणे दिसतं. आणि योग प्राणायाम ही आजची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त आपण आध्यात्मिक ॲस्ट्रोवास्तू जसं मी करते, तर ह्या ॲस्पेक्ट्समध्ये पण आपण बघू शकतो की इन्फर्टिलिटीचं ओरिजिन कुठे येतं आहे. नाही, बरोबर आहे. आणि जर व्यवस्थित उपाययोजना केल्या तर सगळ्या समस्यांवर उपाय आहेत. आणि विशेष म्हणजे मी सांगायला मला आवडेल की आपण जे एपिसोड बघतो तर मग व्हिडिओज वगैरे लावतात, पण मॅडमनी ज्यांच्यावर उपचार केलेले आहेत त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि त्या स्वतः आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. डॉक्टर श्रुतिका परब पठारे असं त्यांचं नाव आहे आणि त्यांना गर्भधारणेचे अद्भुत अनुभव आलेले आहेत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही स्वतः सांगा की तुमचा अनुभव कसा होता. गेल्या 10 वर्षांमध्ये मी जे पण मुलांना ट्रीटमेंट दिली आणि जे न्यूरो डेव्हलपमेंटल इश्यूज बघितले, जसं काही डाऊन सिंड्रोम आहे किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स आहेत आणि काही जेनेटिक कंडिशन्स आहेत, तर ह्या सगळ्यामध्ये एक नक्कीच लक्षात येत होतं की मदर्सचा जो स्ट्रेस लेवल आहे तो त्यांच्या कन्सेप्शनला डेफिनेटली अफेक्ट करतच होता. ज्या वेळेला माझी गर्भधारणेची वेळ आली आणि मला हे रिअलाईज झालं की मला काही चॅलेंजेस येत आहेत, तर त्यावेळेला मी ठरवलं की ह्या गोष्टीला आपण एक हॉलिस्टिक वेमध्ये ॲड्रेस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अगदी त्याच वेळेला माझी सिद्धांताजीशी भेट झाली आणि त्यांच्याशी डिस्कस केल्यानंतर मला त्यांच्या काही प्रोग्राम्सबद्दल कळलं. जसं गर्भशोधन आणि ह्या गोष्टींबद्दल मला अजिबातच माहिती नव्हतं काही, म्हणजे ह्या फील्डमध्ये असूनही मला ह्या एरिया ऑफ वर्कबद्दल अजिबात नॉलेज नव्हतं. तर त्यांच्याबरोबर जेव्हा मी बोलली आणि मला समजलं की हे सगळं काय इम्पॉर्टंट आहे, तर ह्याची मेडिकल नेसेसिटी डेफिनेटली रिअलाईज झाली मला. पण जसं खूप सिम्पल वेमध्ये जर मला पुटअप करायचं असेल तर जेव्हा आपण एक सीड प्लांट करतो आणि आपण एक्सपेक्ट करतो की त्या सीडमधून एक छान प्लांट बाहेर आलं पाहिजे, तर आपण हा पण लक्ष देतो ना की जे सॉईल आहे ते खूप चांगलं न्यूट्रिशन डेन्स आहे. पण हा विचार आपण जेव्हा प्रेग्नन्सीबद्दल हा विचार आपण करत नाही. आपला फक्त फोकस हा असतो की प्रेग्नंट राहिलं पाहिजे, बेबी झालं पाहिजे. बट त्या बेबीची काय क्वालिटी पाहिजे, त्या प्रेग्नन्सीची काय जर्नी पाहिजे, ह्याच्याबद्दल आपण इतकं एम्फेसिस करत नाही. आणि एक्झॅक्टली ह्या गोष्टी मी स्वतः एक्सपिरियन्स केल्या सिद्धांताजीच्या प्रोग्राममध्ये, ज्याच्यामध्ये गर्भशोधन, गर्भदान आणि गर्भसंस्कार
ह्या तिन्ही गोष्टींचा इफेक्ट आज मी माझ्या मुलीमध्ये बघते आणि तिच्यात तर मी बघतेच आहे, पण ह्या पूर्ण जर्नीनी मला पण ॲज अ पर्सन खूप ट्रान्सफॉर्म केलं. माझ्या स्ट्रेस लेवल्सला डील करण्यामध्ये किंवा ज्या पद्धतीने मला तिला आता रेस करायचं आहे, हे जे एक डिमेन्शन आहे विचार करण्याचं, हे डिमेन्शन आय थिंक मला ह्या प्रोग्राममध्ये मिळालं. आणि मी डेफिनेटली हे सांगायचा प्रयत्न करीन की जसं लाईक खूप लेडीज आहेत, म्हणजे माझे स्वतःचे काही फ्रेंड्स आहेत, इन अँड अराउंड मी लोकांना बघते किंवा माझ्या पेशंटच्या मदर्स आहेत. काय होतंय की एक असा कॉन्सेप्ट आहे की लग्न झाल्यावर स्त्री लगेच प्रेग्नेंट राहिली पाहिजे, ठीक आहे, बट ती प्रेग्नेंट राहायच्या आधी प्री कन्सेप्शनली ज्या गोष्टी आपण एकदम खूप इझिली ॲड्रेस करू शकतो, जसं काही स्त्रियांमध्ये फॉलिक ॲसिड डेफिशियन्सी आहे किंवा थायरॉइड इश्यूज आहेत किंवा रिपीटेड मिसकॅरेजेस आहेत, हे जे सगळे कन्सर्न्स आहेत ना, ह्याचे रूट कॉजेस मॅनेजेबल आहेत. इवन इफ दे आर लाईक नॉट ट्रीटेबल फ्रॉम द रूट, बट दे आर स्टील मॅनेजेबल अँड खूप इझिली हे योगाभ्यासनी ॲड्रेस होऊ शकतात, आयुर्वेदाच्या सपोर्टनी ॲड्रेस होऊ शकतात. बट अनफॉर्च्युनेटली ह्याचं अवेअरनेस नसल्यामुळे बऱ्याचदा ह्या स्त्रिया कन्सीव्ह करतात, मे बी त्यांची प्रेग्नन्सी जर्नी डिफिकल्ट होते किंवा रिपीटेड मिसकॅरेजेस किंवा काही वेळेला सगळं व्यवस्थित होऊन बेबीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम इव्हेंच्युअली डेव्हलप होतो. तर मला वाटतं की ह्या म्हणून एकदा बेबीमध्ये प्रॉब्लेम डेव्हलप झाल्यानंतर हे सगळं पूर्ण परत ट्रबलसम आहे. बट प्री कन्सेप्शनली जर ह्या गोष्टी ॲड्रेस केल्या तर हे सगळं प्रिव्हेंट होऊ शकतं. बिकॉज मला असं वाटतं, म्हणजे ॲज अ प्रोफेशनल पण मला असं वाटतं की वेन वी आर गिविंग बर्थ टू अ चाइल्ड, आपण फक्त एक मूल जन्माला घालतोय ह्या ॲस्पेक्टनी नाही आहे, पण आपण थोडा मोठा विचार केला पाहिजे. तर ही जी जबाबदारी आहे, या जबाबदारीसाठी तुम्ही नीट पद्धतीने जर प्रिपेअर्ड असाल तर मग ही जर्नी खूप जास्त फुलफिलिंग आणि आय थिंक सॅटिस्फाईंग आहे. नाही, बरोबर. आणि स्वतःचा अनुभव पण खूप काही सांगून जातो. ॲक्च्युली हा कॉन्सेप्ट बऱ्याच प्रेक्षकांना माहीत नाही आहे. तुम्ही जे सांगताय ते खूप फायद्याचं ठरेल आमच्या प्रेक्षकांना सुद्धा. खूप मोठी गोष्ट आहे. पुन्हा मॅडम आपण प्रश्नांकडे वळूया. गर्भसंस्कार आणि सुप्रजनन तंत्र जे आहे ते गर्भधारणेमध्ये काय बदल करतं? तर इथे मला सांगायचं आहे गर्भसंस्काराबद्दल, ज्याचा प्रचार आज बऱ्यापैकी चालू आहे. पण सगळ्यांना काय वाटतंय की गर्भसंस्कार हे गर्भधारणा झाली म्हणजे तुम्ही कन्सीव्ह केलं, तुम्ही प्रेग्नेंट झालं, त्याच्यानंतर तुम्ही गर्भसंस्कार करता. पण एक खूप मोठा ॲस्पेक्ट आहे, लोकांना अजूनही पूर्णपणे आयुर्वेदिक गर्भसंस्कार काय आहे, गर्भसंस्काराचे 16 संस्कार काय आहेत, हे सगळं काही माहिती नाही आहे. त्यामुळे आपल्याला हे कळत नाही आहे की नॅचरलीसुद्धा गर्भसंस्कार जे आहे हे कन्सेप्शनच्या आधीच सुरू होतं. इन अन आयडियल सिनारिओ जो कपल आहे त्यांनी मेन तर ठरवावं की प्रेग्नेन्सी बाय चान्स न घडवता तुम्ही प्लॅन केली तर त्याचं जे आउटकम ते तुम्हाला मिळतं. त्याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगते की आज जर एक जोडपं आहे, त्यांनी ठरवलं की आता आपली पुढची पायरी लग्नाची आहे, संसाराची आहे, तर आपण आता एक छान मूल जन्माला घालायचं आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी तयारी काय लागते? तर जेव्हा आपण म्हणतो की आम्ही खूप वेळापासून ट्राय करतो पण होत नाही आहे, पण जेव्हा ट्राय करतो आहे तर त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही आमच्या फर्टाईल विंडोमध्ये आम्ही संबंध बनवतो आहे आणि मग ते होत नाही आहे. पण जसं आता श्रुतिकाने सुद्धा सांगितलं की जी बीजशुद्धी आहे आपली, ही स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये ही फार गरजेची आहे बिफोर प्लांटिंग दॅट सीड इन द वूम्ब. आणि त्यासाठीच काही आयुर्वेदिक उपचार आहेत जे करणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही थोडासा वेळ घेता तर तुम्हाला कळतं की तुम्हाला किती ऊर्जा, किती एनर्जी आणि किती प्रेझेन्स ऑफ माइंड लागणार आहे ती गोष्ट करण्यासाठी. आणि एक रिलॅक्स स्टेटमध्ये ते करणं अगदी फार गरजेचं आहे. सो कन्सीव्ह करायच्या आधी तुम्ही एकमेकांशी बोलणं हे फार गरजेचं आहे की आपल्याला कशा प्रकारचं मूल जन्माला घालायचं आहे. कारण तुम्ही फक्त एक मूल नाही जन्माला घालणार आहात, पण जे आत्ता तुम्ही शब्द वापरला सुप्रजनन, तर देशाची जी प्रजा आहे त्याची जी निर्मिती आहे तीसुद्धा तुमच्या मुलाकडनं होणार आहे. तर कशा प्रकारचं बाळजन्म घालायचं आहे, त्याचं शारीरिक जी निर्मिती आहे त्याची मेंटल, इंटेलेक्च्युअल आणि इमोशनल डेव्हलपमेंट जी आहे, तर हे समजून घ्या की तुम्ही एका आत्म्याला शरीर देणार आहात.
जेव्हा गर्भधारणा होते. तर तुम्ही जशी एन्व्हायरमेंट ठेवाल तुमच्या आतमध्ये आणि तुमच्या आसपास, त्या प्रकारची आत्मा अट्रॅक्ट होणार आहे तुमच्या गर्भाशयात. ती कॉन्शियसनेस, ती चेतना, एक इंडिव्हिज्युअल चेतना ज्यांनी बरेच आधी जन्म घेतलेही असतील, पण ती आता तुमच्या गर्भात येणार आहे. तर तुमचं आचरण, विचार आणि जीवनशैली ही आधी कशी आहे, तर त्यासाठी आता जे स्ट्रेस लेवल्स वाढले तर कुठेतरी यू हॅव टू स्लो डाऊन आणि तुम्ही त्याला विचार द्या की आपण आपली जीवनशैली आणि आपलं नातं हे कसं काय अजून सुंदर करू शकतो. आपले फिजिकल हेल्थ कशी आहे आत्ता, चेकअप्स करून घ्या. मेंटल इमोशनल हेल्थ, स्ट्रेस लेवल, झोप कशी येते, डायजेशन कसं आहे, अगदी इतके बेसिक फॅक्टर्स आहेत जे व्यवस्थित आत्ता चालत नाही आहेत. त्यामुळेच इन्फर्टिलिटी, वंध्यत्व हे फार लवकर दिसतं आहे आता आपल्याला. तर ते सगळ्या गोष्टी तुम्ही कवर केल्या आहेत का आधी, बिफोर इवन ट्राईंग फॉर कन्सेप्शन. ते झालं की तुम्ही थोडंसं गायडन्स घ्या. जर तुमच्या आसपास तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा तुमच्या घरात जर नसेल तर मग तुम्ही गायडन्स घ्या की आम्ही बीजशुद्धी आणि गर्भशुद्धी ही कशी करायची. त्यानंतर मग तुम्ही प्लॅन करा. एकदा तुमची सायकल, तुमची मासिक पाळी व्यवस्थित झाली, बीजशुद्धी झाली पुरुषाची, की मग तुम्ही ट्राय करायला सुरू करा. त्याच्यामध्ये जेव्हा तुमची गर्भधारणा होते, तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स असल्यामुळे तुमचे विचारसुद्धा फार पॉझिटिव्ह असतात. तुमची मनाची अगदी फुल तयारी असते आणि तुम्हाला माहिती असतं की तुम्हाला कशा प्रकारच्या आत्मा आहे, जी चेतना आहे त्याला तुम्ही इन्व्हाइट करताय. एकदा गर्भधारणा झाली त्याच्यानंतर पण आपल्याकडे संस्कार आहेत जे आपल्याला कंटिन्युअसली त्याच्यावरती गर्भावरती करायचे आहेत, ज्यांनी अगेन गर्भाची तर निर्मिती छान होतेच, पण त्याच्यासोबत तुमचा योगाभ्यास असल्यामुळे तुमचं शरीर फार स्ट्रॉंग राहतं. ते झालं. शरीर चांगलं असलं, तुमच्या नाड्या शुद्ध असल्या तर त्याच्यामध्ये ऊर्जाचा जो प्रवाह आहे तो खूप चांगला होतो. आणि त्याच्यानंतर आलं तुमचं डाएट, न्यूट्रिशन, मेडिसिन्स, हे सगळं भाग आहेच, पण बेसिक्स जे आहे, फाउंडेशन्स जे आहेत ते आत्तामध्ये मिसिंग आहे आणि त्यामुळे मिसकॅरेजेस होत आहेत आणि त्यामुळे बऱ्याच वेळेपर्यंत गर्भधारणा होत पण नाही आहे. दुसरं आहे की तुम्ही जितकं त्याच्या मागे धावाल तितकं ते अजून लांब जाणार, हे सुद्धा आत्ता बघायला येते. कारण एक कंपल्सिव्हली आपण ट्राय करतो आहे कन्सीव्ह करायला की मला करायचंच आहे, मला मूल हवंच आहे आणि त्याची कारणं फार वेगळी वेगळी आहेत. तर आपण त्यात न जाता मला फक्त एवढं सांगायचं की तुम्ही जितकं घाई कराल, कारण ही गोष्ट ही अल्टिमेटली कन्सेप्शन जे आहे ते आपल्या हातात नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर त्याची तयारी तुम्ही स्वतःहून किती करताय, की तुम्ही फक्त पैसे दिले आणि ते झालं पाहिजे असं नसतं. तर तुम्ही एक कारण शोधा, तुमच्यामध्ये काय बदल हवेत ते घडवून आणा. कारण तुम्हाला एका दुसऱ्या चेतनेला पूर्ण त्याची जीवनशैलीसाठी तयार करायचं आहे, तुम्ही असं समजा. आणि हे आपण बघतो जेव्हा आपण गर्भसंस्कार आधी करतो, त्याची सुरुवात आधी करतो आणि सुप्रजनन जे आहे तंत्र त्याच्याबद्दल थोडी माहिती घेतो, तर तुम्हाला हे कळतं. आणि मग कुठेतरी डेस्टिनी आपोआप अलाईन होते. जेव्हा तुम्ही तुमचे कर्म नीट करायला लागतात, तुमची डेस्टिनी आपोआप अलाईन होते. तुम्हाला रिसोर्सेस मिळतात, मदत मिळते, तुमची स्वतःची चेतना आहे जी तुम्हाला गाईड करते आणि सगळं व्यवस्थित होऊन कुठेतरी एकदम व्यवस्थित बरोबर टायमिंगने गर्भधारणा होते. नाही, बरोबर आहे. आणि यातली प्रत्येक गोष्ट बारीक सारीकरित्या बघितली तर तितकीच महत्त्वाची आहे असं सुद्धा मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न विचारते. आपण स्त्रिया माहिती आहोत, धावती जीवनशैली आहे, लाईफस्टाईल खूप पळापळीचं धकाधकीचं जीवन आहे, पण ज्या स्त्रिया त्यांना गर्भधारणेची समस्या आहे तर मग त्यांच्यासाठी कोणती काही स्पेसिफिक जीवनशैली असं काही आहे का, तर त्याबद्दल तुम्ही सांगू शकता. आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्याकडून मुलाचा सल्ला. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला जो मला सगळ्या बायकांना द्यायचा आहे, आणि हे फक्त मॅरिडसाठी नाही आहे तर सर्वच बायकांना, की ज्या पण मासिक पाळी आहे त्यांना सुरू आहे त्यांच्यासाठी, की हे लक्षात घ्या की थ्रूआउट दॅट 28 डे सायकलसुद्धा तुमचे एनर्जी लेवल्स आणि तुमचे हॉर्मोन्स फ्लक्च्युएट करतात. त्यामुळे जे मेन्स्ट्रुएशनचे जे 4 फेजेस आहेत त्याच्याबद्दल थोडंसं स्वतःला एज्युकेट करा, की तुमची ओव्ह्युलेशन फेज, मेन्स्ट्रुअल फेज, फॉलिक्युलर लुटियल हे काय असतं. आणि मग तुम्हाला कळेल की तुम्ही हे सगळे पूर्ण महिना सेम एनर्जी लेवलवर नसता, सेम मेंटल स्टेटवर नसता.
आणि हा मुख्य फरक आहे पुरुषाच्या ऊर्जेमध्ये आणि स्त्रीच्या ऊर्जेमध्ये. तर एकदा तुम्ही स्वतःला एज्युकेट करा, शिकून घ्या की आपली मेन्स्ट्रुअल सायकल काम कशी करते. मग तुम्हाला कळेल की तुमची एक क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह का नाही होते, तुमचे पिरियड आहे ते व्यवस्थित टायमावर का नाही येते. मग तुम्ही त्या 4 फेजेसच्या हिशोबाने कसं जगलं पाहिजे, काम कसं डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे, व्यायाम कसा केला पाहिजे, खाणंपिणं तुमचं कसं हवं, हे सगळं तुम्हाला आपोआप गायडन्स एक मिळतो. तर सगळ्यात पहिले एज्युकेट युअरसेल्फ अबाउट युअर ओन मेन्स्ट्रुअल सायकल. ते झालं की त्याच्यानंतर पे अटेन्शन टू युअर इमोशनल हेल्थ. मला हे दिसून येतं आहे की लग्नानंतर येस खूप सारे चेंजेस येतात, पण कुठेतरी आपण हे एक फेमिनाईन एनर्जी जी आहे ती आपण विसरतो आहे, जी थोडीशी सरेंडरमध्ये, जी थोडी फ्लोमध्ये चालते. तर याचा अर्थ असं नाही आहे की आपण घरी बसून जावं, पण एकदा तुम्ही मेन्स्ट्रुअल सायकल समजले की मग तुम्हाला हे पण कळेल की थोडंसं आपल्या क्रिएटिव्हिटीमध्ये, थोडं फेमिनाईन नेचरमध्ये राहणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. की काम याने आपण डिफाईन नाही होत, ही आपली सेल्फ वर्थ जी आहे ती डिफाईन नाही करत. तर आपण व्हॅल्यू किती ॲड करतो आहे कोणाच्या जीवनामध्ये आणि इवन आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. सो डेव्हलप सेल्फ वर्थ बाय बीइंग मोर क्रिएटिव्ह, ट्यून इन टू युअर क्रिएटिव्ह नेचर. कारण तुम्ही अगेन एक क्रिएशनसाठीच पाहताय. आणि दुसरं मी परत एकदा महत्त्वाचं सांगते की तुमचा आहार, विचार, व्यवहार हे जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण भगवद्गीतेमध्ये जो 6वा अध्याय आहे ते सुद्धा सांगतं की जो एक आत्मा आहे, चांगली जी चेतना आहे ज्याची, आणि ज्याला ॲक्च्युली जन्म घेऊन काही खूप चांगली कर्म आणि कार्य करून घ्यायची आहे देशासाठी, जगासाठी, ते सुद्धा चांगले उत्कृष्ट आईवडील शोधत आहे, ज्यांची चेतना, ज्यांचं शरीर, ज्यांची एन्व्हायरमेंट चांगली आहे. सो एकदा तुम्हीसुद्धा थोडंसं अलाइनमेंटमध्ये आले की मॅनिफेस्टेशन हे होणारच. तर तुमची गर्भधारणा एक होणार नाही, तर फक्त एक खूप छान चेतनेने होणार. नाही, नक्कीच बरोबर आहे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने समजवलेलं आहे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही. आणि मी पुन्हा एकदा सांगेन की वंध्यत्वासंदर्भात, स्त्रियांबद्दल जे वंध्यत्व आहे त्या संदर्भात तुम्हाला कोणतीही शंका असेल, कोणतीही समस्या असेल, स्क्रीनवर आपला जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, फोन करून अपॉइंटमेंट घेऊन भेटूसुद्धा शकता आणि तुमच्या शंका, तुमच्या समस्या त्या सोडवतील अशी आशासुद्धा त्या स्वतः व्यक्त करतात. आणि मॅडम, खरंच तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं आणि तुम्हीसुद्धा आलात, आमच्या प्रेक्षकांना खूप छान तुमचा अनुभव सांगितलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आणि हेल्थ टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.